अथर्व, तू तू चिडणार नसशील तर एक विचारू. काय झालं? तू असं बोलतोस म्हणजे तू चिडशीलच. तू काय बोलणार आहेस हे माहित असायच्या आधीच मी कसं रिॲक्ट करणार हे कसं कळेल? पण नको, जाऊ दे, नाही बोलत. आत्या सांग काय झालं? नक्की ना? हो नक्की. हे बघ, ह्यामुळेच तुझ्याशी बोलावंसं वाटतं. नाहीतर या घरात आता माझं ऐकून घेणारं कोणीच नाही. दादा गेला आणि सगळंच बदललं. आधी या घरात कोणीतरी माझं आहे असं मला वाटायचं, पण आता सगळेच जण आपापल्या दुनियेत असतात. पण तू तसा नाहीयेस. तू शिकलेला आहेस, हुशार आहेस, समजूतदार आहेस, म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटतं. अथर्व, तू पुन्हा एकदा विलचा विचार केलास का? आत्या याविषयी ऑलरेडी बोलणं झालंय. बोलणं झालं तरी प्रश्न संपत नाहीत ना. तू मला सांग, तुला तरी पटतंय का रे हे? हे बघ, एकदा नीट विचार करून बघ. तुला असं वाटतंय की दादा हे असं करेल? आत्या मला जरा वेळ दे. हे बघ, मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी नाही बोलत आहे, पण मी माझ्या दादाला ओळखते, खूप चांगलं ओळखते, अगदी लहानपणापासून. माझा दादा असं करूच शकणार नाही. आत्या तू म्हणतेस तर मी यावर पुन्हा एकदा विचार करेन आणि या घरात तुझ्यासोबत मी अन्याय होऊ देणार नाही. काळजी करू नकोस. थँक्यू, मनापासून थँक्यू. अथर्व, तू आहेस ना या घरात, म्हणून या घराला घरपण आहे. नाहीतर इथे सगळे मॅडम. घाबरू नकोस माया, मीच आहे. तुमचीच तर भीती आहे माया. ही चांगली गोष्ट आहे की तू माझ्या सोबत आहेस. मला गरज आहे तुझी. मला माझी गरज आहे. हो, सरप्राइजिंग. का मी मदत मागते म्हणून? नाही, तसं नाही हो मॅडम. म्हणजे आजवर मी फक्त मला कमांड्स दिल्या आहेत, हुकूम सोडलाय. आज मी रिक्वेस्ट करताय, त्यामुळे थोडं वेगळं वाटलं. जास्ती बोलायला लागलेस असं नाही वाटत आहे तुला? अहो नाही, तुम्ही गैरसमज करून घेताय. म्हणजे हे माझं फक्त ऑब्झर्वेशन आहे, बाकी काही नाही. तुझं हे ऑब्झर्वेशन काढण्याची गरज आहे वाटतं. म्हणजे मी आता तुमच्या ग्रुपमध्ये ना, तुमच्या सोबत आहे. ॲटलिस्ट आता तरी मला अशी ट्रीटमेंट देऊ नका. हां, ठीक आहे. ऐक, तुला माझं एक काम करायचं आहे. मीराकडे माझा एक खडा आहे. कोणत्याही परिस्थितीत तो खडा तू शोधून काढायचा, कारण मला तो खडा हवाय. यासाठी तुला जो काही मोबदला हवाय तो तुला मिळेल. मोबदला? मोबदला तर देईनच मी तुला, आणि त्यासोबत
अथर्व सुद्धा. मॅडम मला अथर्व नकोय. तर मला तुमच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा हवाय. काय माया, तू काय बोलतीयस, काय मागतीयस याची कल्पना आहे ना तुला? तोंड खूपच उघडायला लागलाय तुझं. इतकी वर्ष मला घाबरून होतीस तू, पण आता तुझा आत्मविश्वास भलताच वाढलाय ग. हे बघा मॅडम, मुद्दा गोल गोल फिरवण्यापेक्षा मी थेट बोलते. तो खडा तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे ही गोष्ट माहिती आहे मला. हो का माया, थँक्यू. मला तर कल्पनाच नव्हती ग. तुझ्याकडून मला नव्याने कळलं. मूर्ख मुली, तो खडा माझ्यासाठी महत्वाचा आहे म्हणूनच मी तुला तो शोधायला सांगते. तो खडा हवाय मला माया. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की तो खडा मी ऑलरेडी शोधून काढलाय तर